नमस्कार मित्र सोने आज राणी बातम्या. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धानं बोधचिन्ह अनावरण. 18 ते 22 मार्च दरम्यान वाघोली पुणे येथे स्पर्धा होणार. भारतीय क्रिकेट संघना फिरकीपटू कुलदीप यादव आणि वंशिका सिंग चड्डा आज विवाह बंधनमा अडकणार. H-1B व्हिसा प्रक्रियाમાં पुन्हा बदल. मराठी न शिकणारा शाळासनी मान्यता रद्द भभाव शे. आते विना परवाना दूध विक्रीवर बंदी. आते राज्याમાં कोळसा वाहतुकीसाठी GPS प्रणाली अनिवार्य. सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला. पुढील 4 दिवस उन्हाळी पावसाळ्याना. राज्याમાં ई-रिक्षा बाईकसाठी परवाना बंधनकारक. फेब्रुवारीમાં काही ठिकाणी व्हायेल अवकाळी पाऊसमुळे 78,000 हेक्टर पिकासनं नुकसान. राष्ट्रीय स्वयंसेवक संघनी सर्वोच्च धोरणात्मक बैठक हरियाणाમાં सुरू. मोदीजी आसामમાં 23,550 कोटीना प्रकल्पसनं उद्घाटन करणार. मागासवर्गीय विद्यार्थ्यासले 250 ते 400 रुपये शिष्यवृत्ती मिळणार. मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदમાં घोषणा. आते अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत थेट अटक नाही होणार. पहिले चौकशी होई मग अटक होणार. सोलापूરમાં रंगणार महिला कुस्ती स्पर्धा. 28-29 मार्च रोजी लढती होणार. RN रवी यांनी बंगालना राज्यपालपदी निवड. टीम इंडिया 2026 न्यूझीलंड विरुद्ध 12 सामने खेळणार. गुंतवणूकदारसनी गमावात 50 लाख कोटी रुपया. संजू सॅमसननी चेन्नई सुपर किंग्स संघमा एंट्री. या होतात आजना राणी बातम्या. तुम्ही ऐका त्याबद्दल धन्यवाद मित्रस्वनी. थँक्यू.